समजा आपल्याला 9th क्लासची टेस्ट द्यायची आहे, तर आपण 9th क्लासवर क्लिक करणार. त्यानंतर असा इंटरफेस येणार. त्यानंतर अटेंडन्स असणार. त्यानंतर असाइनमेंट्स, अनाउन्समेंट्स, टेस्ट्स. तर यावरती अटेम्प्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता टोटल 20 क्वेश्चन्स आहे. पेपर हा 1 तासाचा आहे आणि 40 मार्कासाठी आहे. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर यावर क्लिक करायचं आहे आणि अटेम्प्ट टेस्टवरती क्लिक केल्यानंतर टेस्ट सुरू होणार. टेस्ट सुरू झाल्यानंतर तुम्ही हे क्वेश्चन्स रीड करू शकतात. तर क्वेश्चन रीड केल्यानंतर तुम्ही चेक करू शकतात का क्वेश्चनचा फर्स्ट ॲन्सर काय आहे. तर 4 ऑप्शन्स दिलेले असतात. तर समजा क्वेश्चन 1चं ॲन्सर तुम्हाला जर वाटलं की बी आहे, तर तुम्ही इथे खाली बीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड क्वेश्चन बघायचं आहे. समजा तुम्हाला सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर सी हे येतं आहे, तर सीवरती इथे खाली क्लिक करणार. सीवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 3 रीड करणार. क्वेश्चन नंबर 3 रीड केल्यानंतर तुम्हाला वाटलं की क्वेश्चन नंबर 3चा ॲन्सर आहे सी, तर पुन्हा एकदा सीवर क्लिक करणार. ह्या प्रकारे तुम्ही असे क्वेश्चन्स ॲन्सर देऊ शकतात. समजा इथे 14पर्यंत क्वेश्चन्स आहे. तुम्हाला वाटले की नंतर उरलेले क्वेश्चन्स, तर इथे क्लिक करू शकतात. यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स येतील. तुम्ही स्क्रोल करून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन ते तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर असे क्वेश्चन्स अटेम्प्ट केल्यानंतर लास्टचा क्वेश्चन झाल्यानंतर इथं सबमिट टेस्ट येणार. तर सबमिट करण्या अगोदर तुम्ही व्ह्यू ऑलवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकतात की किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आहे. तर बघू शकता नॉट ॲन्सर अजून 2 क्वेश्चन्सचे ॲन्सर आपण दिलेले नाही आणि 18 क्वेश्चन्सचे ॲन्सर दिलेले आहेत. तर ते 2 कोणते ते आपण इथं चेक करू शकता. तर क्वेश्चन नंबर 9, तर आपण पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 9वर जाऊन बघू शकतात कोणतं ऑप्शन आहे. तर समजा डी असेल तर डीवर क्लिक करणार. त्यानंतर स्क्रोल डाऊन करणार. स्क्रोल डाऊन नंतर 15 क्वेश्चन आपला बाकी आहे. क्वेश्चन नंबर 15वरती समजा तुम्हाला वाटलं क्वेश्चन नंबर 15चा ॲन्सर ए आहे, एवर क्लिक करणार. अशा प्रकारे पूर्ण क्वेश्चन्स चेक करून घेणार. त्यानंतरच सबमिट टेस्ट यावर क्लिक करणार. पुन्हा एकदा इंटरफेस येणार. त्यानंतर तुम्ही यावर क्लिक करू शकतात. अशा प्रकारे टेस्ट सबमिट झालेले आहे. तुम्ही बघू शकतात करेक्ट ॲन्सर 9 आहे. मी रँडमली सिलेक्ट केले होते. इनकरेक्ट 11 आहे. तर 9 2 18 स्कोर झाला आहे. हा तुम्ही शेअरही करू शकतात. बॅक गेल्यानंतर तुम्ही तुमचा रिपोर्ट कधीही बघू शकतात. तर मी पेपर दिला आहे 3 मिनटं 36 सेकंद. ॲक्च्युली हे खूप चुकीचं आहे, पण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी लवकरात लवकर पेपर कवर केला आहे. पण तुम्हाला पूर्ण 1 तास घेऊन पूर्ण पेपर कवर करायचा आहे. इथं तुम्ही रिपोर्ट चेक करू शकतात. हा रिपोर्ट कायमस्वरूपी सेव्ह असेल. अशा प्रकारे ही टेस्ट असेल. थँक्यू.